मिस्टर सुभेदार या. I'm sorry. I'm really sorry. गुरुनाथ या अवस्थेत आश्चर्य आहे. आणि तेही या सुबोध गुप्ते बरोबर. काय चाललंय या लोकांचं काय कळतच नाही. अरे हो. अरे गुरु. हे गुरु काय झालं रे? दारू पिऊन आलास तू? अगं ए सुनबाई काय झालं? काय बाबा हे बे- अरे असं का झालं हो याला? अरे का झालं काय? काय प्रॉब्लेम आहे? मी तुम्ही शांत व्हा बरं. वाया गेलं. कडघे न्यायची अजून. घे कडघे. तुम्हाला काही झालं नाही ना? काय होतंय तुम्हाला? आय एम ऑल राईट. ऑलराईट म्हणते. कायचं ऑलराईट बे? कायचं ऑलराईट? माय बापासमोर असा तर्र पिऊन आला आणि ऑलराईट म्हणते. हे शिकला घरी इथं येऊन हा म्हणते ऑलराईट. तुम्ही शांत व्हा ना. तुम्ही शांत व्हा बघू. काय शांत व्हा. तुमचा बीपी वाढेल ना उगीच. आणि तर भिंती लागू नये. गाव गोळा करायचा का आपण? होऊ दे ना. गाव गोळा झाला तर कळू दे ना याचे प्रताप लोकांना. लाज वाटत नाही भैताडाला. अरे घरी आई बाप आहे, बायको आहे, लहानचं पोरग आहे आणि हा दारू पिऊन आलाय. बाबा शांत व्हा बाबा. एरवी नाही होत असं. आज पहिल्यांदाच. का होत माहित नाही. मी सांगतो ना सुनबाई. हा वाया गेला पुरा. काही कामाचा राहिला नाही. घेऊन जा याला आतमध्ये. हळू बोला ना तुम्ही. अबे जा आता नाही सोलून काढेल. जा जा ऐकू ना. घेऊन जा आता. त्यांना हळू बोलायला सांग ना. तुझा आत जा. आत हो. हो आत. चल. हो. पण आपल्या पावलावर उभं होता येत नाही याला. बंडी उलार झाली त्याची. हे सगळं तुझ्यामुळे. मी का केलं? काय केलं? बसव ना डोक्यावर बसव त्याला लाडा ना. मी तर का तरी मला डाऊट होता त्याच्यावर. ही बिचारी सुनबाई घर सांभाळते आणि हा दारू ढोसून येतो याच्यात. खाऊ. तर खाऊ नकीच राहू दे ना. मी पाहते. समजा त्याला. आव, हळू. बसा. हे भगवान. काय झालं असेल यांना? हे असं तर कधीच पिऊन नाही आले आजपर्यंत. काहून असं केलं असेल? कशामुळे झालं असेल? कुणामुळे? अरे गणपती. शनाया फोन वाजतोय. शनाया. हॅलो. कोण? कोण श्रेयस? अच्छा अच्छा बोला बोला. मी तिची रूममेट बोलतेय. शनाया उठली नाहीये अजून. ओके ओके देते मी तिला निरोप. बाय. श्रेयस
शनाया आणि गुरुच्या भांडणाचं कारण हा श्रेयस तर नसेल? दाबा दाबा डोकं दाबा, तेल लावा, त्याच्यासाठी तर आपण आलो नागपूरहून मुंबईला. आव लिंबू पाणी घ्या. सुनबाई, त्याला लिंबू सरबत देण्यापेक्षा चुल्लूभर पाणी द्या आणि विचारा डुबता येते का म्हणावं. बाबा असं काऊन बोलून राहिले हो तुम्ही? बरोबर तर बोलून राहिलो. आम्ही तिकडे नागपुरात बिंदास म्हणलं, पोट झालं सेटल, सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि इकडे इकडे याचे उपार धंदे. बाबा तसं नाही ते- तू चुप आहे. अथर्व, आणि काय रे, दारू केव्हापासून प्यायला लागला तू? बाबा मी नाही पित दारू. हा? काल तुझं भूत पिऊन आलं होतं का? काहून खोटं बोलते बे? कुठं नाही बोलत आहे बाबा. काल पार्टीमध्ये क्लायंटने फोर्स केलं म्हणून थोडीशी घेतली, हो. ती नाही झेपली मला म्हणून हे असं झालं. आणि बाकी मी नाहीच पित. तुम्ही राधिकाला विचारा ना हवं तर. हो ना. तिला कोण विचारू? काहून विचारू? तू तुझं वकीलपत्र दिलाय का तिला? हा? अरे आपलं भलं बुरं समजत नाही का? अरे क्लायंटनं फोर्स केला, तू पिली दारू. उद्या क्लायंट शेण खायला सांगेल तर खाणारच का? अथर्व, तू जा बरं आतमध्ये, स्कूलची बॅग भरून ठेव. खरंच बाबा, ते सांगतात ते खरं आहे. खरंच असं कधी घडलं नव्हतं. काल पहिल्यांदाच असं. मी सांगतो सुनबाई का असं झालं, कारण पैसा. रात्र दिवस खपायचं, तोंडात पैसा कमवायचा, मग खिशात पैसा मावत नाही. करणार काय? हे असले धंदे सुचतात. गुरांना ध्यानात ठेव, आपल्या घराण्यात आजपर्यंत दारूला कोणी हात लावलेला नाही. अरे अख्ख्या नागपूर शहरात जाऊन विचार, सुभेदार घराण्यावर एक डाग नाही आहे. यानंतर तू असलं काय केलं ना तर ध्यानात ठेव बापू, तू आहे आणि मी आहे. आता पुरे झालं ना. तो काय लहान आहे का आता? त्याचं भलं बुरं त्याला कळते. गुरुनाथ, असं करू नको बाबा. दुसरं काही नाही, काळजी वाटते आम्हाला सगळ्यांना म्हणून म्हणतात ते असं. तुला काम आहेत ना, उठ. आव लिंबू सरबत. काही नाही, माय बाबाचा धाक राहिला नाही, घराण्याचा आदर राहिलेला नाही. फक्त पैसा कमवायचा आणि उधळायचा. ही संस्कृती रसातळाला गेली आहे.